नमस्कार. इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी प्रकरण क्रमांक 5 चुंबकत्व या प्रकरणाची आज आपण माहिती घेतोय. विद्युत क्षेत्रात चुंबकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चुंबकामुळे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती शक्य आहे. विद्युत शक्ती निर्माण करणारे जनरेटर, मोटारी, बेल, वेगवेगळे रिले, वीज मापके, ट्रान्सफॉर्मर इत्यादीमध्ये चुंबकीय गुणधर्माचा उपयोग केलेला असतो. फार वर्षापूर्वी मॅग्नेशिया येथील एशिया मायनरमधील रहिवाशांना एक विशिष्ट प्रकारचे खनिज पदार्थ आढळून आले होते की जे लहान लोखंडाच्या तुकड्यांना आकर्षित करत होते. त्या खनिजाला मॅग्नेशिया या देशात सापडल्याने मॅग्नेटाईट या नावाने ओळखले जाते. पुढे त्याला मॅग्नेट असे नाव देण्यात आले. चुंबकाचे शास्त्रीय नाव आयर्न ऑक्साईड Fe3O4 असे आहे. आता चुंबकाची व्याख्या नेमकी काय असते हे आपण बघूया. लोखंड आणि लोखंडयुक्त पदार्थांना आकर्षित करणे व आधांतरी टांगून ठेवल्यास दक्षिणोत्तर स्थितीत स्थिर राहणे हे गुणधर्म ज्या पदार्थामध्ये असतात त्याला चुंबक असे म्हणतात. पदार्थातील या गुणधर्माच्या अस्तित्वाला चुंबकत्व असे म्हणतात. पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर दिशेकडे स्थिर राहणाऱ्या चुंबकाच्या टोकास उत्तर ध्रुव नॉर्थ पोल असे म्हणतात. इंग्रजी कॅपिटल N या अक्षराने दर्शवितात. दक्षिण दिशेकडे स्थिर होणाऱ्या चुंबकाच्या टोकास दक्षिण ध्रुव साऊथ पोल असे म्हणतात आणि तो इंग्रजी कॅपिटल S या अक्षराने दर्शवितात. चुंबकाचे काही गुणधर्म आहेत. पहिला गुणधर्म आहे चुंबक हा नेहमी लोखंड व त्याच्या संमिश्र धातूंना आकर्षून घेतो. चुंबकाला 2 ध्रुव असतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. चुंबक आधांतरी टांगले असता नेहमी पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर आणि दक्षिण दिशेत स्थिर राहतो. 2 चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये अपसरण आणि विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण होते. चुंबकाचे विभाजन करून दोन्ही ध्रुव वेगवेगळे करता येत नाहीत. प्रत्येक तुकड्यामध्ये चुंबकाचे सर्वच गुणधर्म असतात. चुंबकाला दोन्ही ध्रुवावर चुंबकीय शक्ती समान व जास्त असते आणि चुंबकाच्या मध्यभागी ती कमी कमी होत जाते. चुंबक स्वतःभोवतीच्या चुंबकीय क्षेत्रातील चुंबकीय पदार्थामध्ये चुंबकत्व निर्माण करतो. चुंबक गरम केल्यास, ठोकल्यास, उंचावरून पडल्यास अथवा सल्फ्युरिक ॲसिडमध्ये बुडवल्यास चुंबकीय गुणधर्म नष्ट होतात. चुंबकाचे प्रकार. चुंबकाचे मुख्य 2 प्रकार आहेत, नैसर्गिक चुंबक आणि कृत्रिम चुंबक. पहिला आहे तो नैसर्गिक चुंबक. खाणीमध्ये कठीण काळ्या दगडाच्या स्वरूपात सापडणाऱ्या चुंबकाला नैसर्गिक चुंबक असे म्हणतात. याची चुंबकीय शक्ती फार कमी असते. कृत्रिम चुंबक. चुंबकीय पदार्थावर कृत्रिमरित्या प्रक्रिया करून त्या पदार्थामध्ये चुंबकत्व निर्माण केले जाते. अशा प्रकारे तयार केल्या जाणाऱ्या चुंबकाला कृत्रिम चुंबक असे म्हणतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुंबकीय आकर्षण शक्ती निर्माण करता येते, तसेच हवा त्या आकाराचं चुंबक तयार करता येतो. या कृत्रिम चुंबकाचे 2 प्रकार पडतात, कायम चुंबक आणि दुसरा तात्पुरता चुंबक किंवा विद्युत चुंबक. पहिला प्रकार आहे कायम चुंबक. ज्या चुंबकामधील चुंबकीय गुणधर्म अनेक वर्षे कायम राहतात त्याला कायम चुंबक असं म्हणतात. शुद्ध पोलादाच्या पट्टीवर शक्तिशाली चुंबक घासून कायम चुंबक तयार केला जातो. कायम चुंबक हे वेगवेगळ्या आकारामध्ये असतात. उदाहरणार्थ पट्टीचा चुंबक, नालाकृती चुंबक, वर्तुळाकार चुंबक, दंडगोलाकृती चुंबक. आवश्यकतेनुसार वेगवेगळे आकार या कायम चुंबकाला देता येतात. दुसरा प्रकार आहे तात्पुरता चुंबक. ज्या चुंबकाचे चुंबकीय गुणधर्म तात्पुरत्या स्वरूपाचे असतात त्यांना तात्पुरता चुंबक असे म्हणतात. यामध्ये चुंबकत्व निर्माण करणारी शक्ती कार्यरत असेपर्यंतच चुंबकात चुंबकीय गुणधर्माचे अस्तित्व असते व ती शक्ती नष्ट होतात चुंबकातील चुंबकीय गुणधर्म नष्ट होतात. तात्पुरत्या चुंबकाचे 2 प्रकार पडतात, प्रवर्तनाने निर्माण होणारा चुंबक आणि विद्युत चुंबक. आता प्रवर्तनाने निर्माण होणारा चुंबक म्हणजे काय? शक्तिशाली चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ म्हणजे पोलादाची पट्टी जर ठेवली त्यामध्ये चुंबकीय गुणधर्म तयार होतात. याला प्रवर्तनाने निर्माण होणारा चुंबक म्हणतात. शक्तिशाली चुंबक काढून घेताच पट्टीतील चुंबकीय गुणधर्म नष्ट होतात. विद्युत चुंबक. विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने चुंबकीय पदार्थामध्ये चुंबकीय गुणधर्म निर्माण केले जातात. याला विद्युत चुंबक असं म्हणतात. पोलादी पट्टी किंवा रॉडवर इन्सुलेटेड वायर गुंडाळून त्यास विद्युत पुरवठा दिल्यास पट्टीमध्ये चुंबकत्व निर्माण होते. विद्युत प्रवाह सुरू असेपर्यंतच पट्टीमध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. या सर्व चुंबकीय पदार्थांचं वर्गीकरण 3 प्रकारे केलं जातं. फेरोमॅग्नेटिक पदार्थ, पॅरामॅग्नेटिक पदार्थ आणि डायमॅग्नेटिक पदार्थ. पहिला प्रकार आहे फेरोमॅग्नेटिक पदार्थ.
जे पदार्थ लोहचुंबकाकडे जास्त प्रमाणात आकर्षिले जातात त्यांना फेरोमॅग्नेटिक पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ लोखंड, पोलाद, निकेल, कोबाल्ट आणि त्यांचे संमिश्र. पॅरामॅग्नेटिक पदार्थ जे पदार्थ लोहचुंबकाकडे इतर पदार्थापेक्षा कमी प्रमाणात आकर्षिले जातात त्यांना पॅरामॅग्नेटिक पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ अल्युमिनियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, प्लॅटिनम, तांबे इत्यादी. डायमॅग्नेटिक पदार्थ जे पदार्थ शक्तिशाली चुंबकाकडे नेले असता अल्प प्रमाणात प्रतिकर्षतात त्यांना डायमॅग्नेटिक पदार्थ असे म्हणतात. काच, पेपर, लाकूड, ग्राफाईट, बिस्म, सल्फर, गंधक इत्यादी. पाणी हे डायमॅग्नेटिक पदार्थ या गटात मोडते आणि हवा पॅरामॅग्नेटिक पदार्थ या गटामध्ये मोडते. मूलभूत चुंबकीय संज्ञा याची माहिती घेणं गरजेचं आहे. पहिली संज्ञा आहे चुंबकीय ध्रुव. चुंबकाची दोन टोके जेथे चुंबकीय शक्ती जास्तीत जास्त एकवटलेली असते त्यांना चुंबकीय ध्रुव असे म्हणतात. चुंबकीय रेषा चुंबकाच्या आतील भागात दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे जाणाऱ्या व चुंबकाच्या बाहेरील भागात उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य रेषांना चुंबकीय रेषा असे म्हणतात. चुंबकीय रेषांचे काही गुणधर्म आहेत की जसे चुंबकीय रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत. चुंबकीय रेषा चुंबकीय क्षेत्राच्या शक्तीच्या समप्रमाणात असतात. ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते त्या ठिकाणी चुंबकीय रेषा अधिकाधिक घट्ट झालेले दिसतात, तर कमी प्रभावी चुंबकीय क्षेत्रामध्ये चुंबकीय रेषा अधिकाधिक विरळ होत जातात. चुंबकीय रेषा कमीत कमी अडथळ्यातून वाहतात. सर्व चुंबकीय रेषा त्यांचे सर्किट पूर्ण करतात. चुंबकीय संज्ञेमध्ये तिसरी संज्ञा आहे चुंबकीय क्षेत्र. चुंबकाच्या भोवतालची जागा की जेथेपर्यंत चुंबकीय परिणाम आढळून येतात त्या क्षेत्राला चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चुंबकीय अक्ष चुंबकाच्या दोन ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला चुंबकीय अक्ष असे म्हणतात. चुंबकीय न्यूट्रल अक्ष चुंबकीय अक्षाला काटकोनात असणारी आणि चुंबकाच्या माध्यमातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला चुंबकीय न्यूट्रल अक्ष असे म्हणतात. चुंबकीय फ्लक्स चुंबकीय क्षेत्रात असलेल्या एकूण चुंबकीय रेषांची संख्या म्हणजे चुंबकीय फ्लक्स होय. तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन हा घटक आहे, याची आपण माहिती घेतोय. विद्युत चुंबकत्व विद्युत प्रवाह आणि चुंबकत्व यांच्या संबंधातील पहिलं संशोधन शास्त्रज्ञ एच.सी. ओरस्टेड यांनी 1820 मध्ये केलेलं होतं. त्यांच्या संशोधनानुसार चुंबकत्वाचे कोणतेही स्रोत जवळ उपलब्ध नसताना कोणत्याही सरळ विद्युत प्रवाहित वाहक तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. यालाच विद्युत प्रवाहाचे चुंबकीय परिणाम अथवा विद्युत चुंबकत्व असे म्हणतात. या संशोधनानुसार विद्युत प्रवाहित तारेभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या रेषा गोलाकार आणि समकेंद्रीय असतात. सर्व चुंबकीय रेषांचे आणि विद्युत वाहक तारेचे स्वतःचे एक केंद्र असते. वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा वाहकामधून वाहणाऱ्या प्रवाहाच्या दिशेवर अवलंबून असते. चुंबकीय रेषा केंद्राजवळ दाट असतात आणि केंद्रापासून दूर त्या विरळ होत गेलेल्या असतात. दोन समांतर वाहकामधून सारखाच विद्युत प्रवाह एकाच दिशेने वाहत असेल तर त्या दोन्ही वाहकाभोवती एकाच दिशेने फिरणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतात. दोन्ही वाहकांच्या जवळील चुंबकीय रेषा स्वतंत्र गोलाकार असतात, परंतु वाहकापासून दूर असणाऱ्या चुंबकीय रेषा एकमेकांच्या सानिध्यात येऊन परिणामी चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. दोन्ही वाहक एकमेकांना आकर्षितात. दोन समांतर वाहकामधून एकमेकाविरुद्ध दिशेने प्रवाह वाहत असेल तर त्या वाहकाभोवती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे वेगवेगळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतात. ती दोन्ही चुंबकीय क्षेत्र एकत्र न येता स्वतंत्र राहतात. प्रतिकर्षण करणारा जोर निर्माण होतो, त्यामुळे दोन्ही वाहक एकमेकापासून दूर ढकलले जातात. हे सर्व विद्युत चुंबकत्वाशी संबंधित संशोधनाचे नियम आहेत. आता विद्युत चुंबक तयार करणे. शुद्ध लोखंडाच्या रॉड भोवती इन्सुलेटेड कॉपर वायरचे अनेक वेळे गुंडाळले आणि वायरला विद्युत पुरवठा दिला तर त्या रॉडचा विद्युत चुंबक तयार होतो. रॉडच्या दोन्ही टोकावर उत्तर आणि दक्षिण ध्रुव निर्माण होतात. प्रवाहाची दिशा बदलताच ध्रुव सुद्धा बदलतात. चुंबकत्वासंबंधीचे नियम. एखाद्या वाहकामधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा माहीत असेल तर त्या भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा ही वेगवेगळ्या नियमाला अनुसरून काढता येते. त्यातील पहिला नियम आहे उजव्या हाताच्या मुठीचा नियम, राईट हँड ग्रिपिंग रूल. विद्युत वाहक तार उजव्या हाताच्या मुठीत धरून अंगठा ताठ पसरला असता. जर अंगठा वाहकातील प्रवाहाची दिशा दाखवित असेल तर हाताची मूठ, वळलेली बोटे
वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा दाखवतात. दुसरा नियम आहे क्वार्क स्क्रू रूल. उजव्या पिळाच्या क्वार्क स्क्रू विद्युत प्रवाह वाहत असलेल्या वाहक तारेला समांतर धरला असता. जर स्क्रूचे पुढचे टोक तारेतून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा दाखवत असेल तर स्क्रू आत पिळला असता आट्यांची होणारी दिशा तारेभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा दाखवितात. यानंतर विद्युत चुंबकाचे पोल ओळखण्यासंबंधीचे नियम. त्यातील पहिला नियम आहे उजव्या हाताच्या तळव्याचा नियम, राईट हँड पाम रूल. उजव्या हाताचा तळवा विद्युत प्रवाहित तारेवर धरून बोटे सरळ पसरली असतात. जर बोटे कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटची दिशा दाखवत असतील तर अंगठा हा उत्तर ध्रुव दाखवतो. यातीलच दुसरा नियम आहे स्विमिंग रूल. विद्युत प्रवाह वाहत आहे अशा तारेतून प्रवाहाच्या दिशेने एक माणूस पालथा पोहत आहे अशी कल्पना केल्यास माणसाचा डावा हात उत्तर ध्रुव दर्शवतो. हे सर्व नियम झाल्यानंतर सॉलेनॉइडची माहिती आपण घेतो. सॉलेनॉइड विद्युत वाहक तारेच्या अनेक वेटोळे असलेल्या काहीशा लांबीच्या गुंडाळीला म्हणजे कॉईलला सॉलेनॉइड म्हणतात. सॉलेनॉइडला डीसी विद्युत पुरवठा दिल्यानंतर पॉझिटिव्ह बाजूला उत्तर व निगेटिव्ह बाजूला दक्षिण ध्रुव तयार होतो. सॉलेनॉइड भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा एंड रूल किंवा हेलिक्स रूलने शोधून काढता येते. आता यातील एंड रूल. सॉलेनॉइड कॉईलकडे एका बाजूने पाहिले असता वाहणारा प्रवाह जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वर्तुळाकार वाहत असेल तर प्रेक्षकाकडील बाजू दक्षिण ध्रुव दर्शवते. तसेच वाहणारा प्रवाह जर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असेल तर प्रेक्षकाकडील बाजू उत्तर ध्रुव दर्शवते. याला एंड रूल असं म्हणतात. हेलिक्स रूल याला राईट हँड थंब रूल असंही म्हणतात. उजव्या हाताच्या मुठीत विद्युत चुंबक धरून अंगठा ताठ पसरला असता जर बोट्यांची होणारी दिशा विद्युत चुंबकाभोवती प्रवाह निर्माण होणाऱ्या प्रवाहाची दिशा दाखवत असतील तर ताठ पसरलेला अंगठा हा विद्युत चुंबकाचा उत्तर ध्रुव दाखवतो. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. एखादा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरवला असता चुंबकीय रेषा छेदल्यामुळे त्या विद्युत वाहकामध्ये विजेचा दाब EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होतो. या क्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतात. हा सिद्धांत मायकेल फॅराडे या वैज्ञानिकाने मांडला. फॅराडेचे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम आता आपण पाहणार आहोत. संपूर्ण इलेक्ट्रिसिटी ही फॅराडेच्या नियमाला अनुसरून चालते. फॅराडेचा पहिला नियम, जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय रेषामध्ये बदल घडवून आणतो तेव्हा त्या कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो. दुसरा नियम, विद्युत चुंबकीय प्रवर्तनामध्ये निर्माण होणारा EMF हा चुंबकीय रेषेच्या बदलाच्या समप्रमाणात असतो. EMF निर्माण होण्यासाठी कंडक्टर किंवा कॉईल, चुंबकीय रेषा आणि वेग या गोष्टींची प्रामुख्याने आवश्यकता असते. जेव्हा चुंबकीय बदल जास्त अथवा कमी होईल त्या प्रमाणात EMF ची निर्मिती होत असते. लेन्झचा नियम. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाने निर्माण होणाऱ्या विद्युत दाबाची आणि पर्यायाने विद्युत प्रवाहाची दिशा ज्या कारणाने निर्माण होते त्या कारणाला ती विरोध करणारी असते. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वानुसार जनरेटर आणि अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMF ची दिशा ओळखण्यासाठी उजव्या हाताचा नियम वापरतात. हा नियम असा आहे, आपल्या उजव्या हाताची 3 बोटे अनुक्रमे अंगठा, पहिले बोट व मधले बोट एकमेकांना काटकोनात धरले असतात. जर अंगठा कंडक्टरची फिरण्याची दिशा दर्शवित असेल, पुढचे बोट चुंबकीय रेषांची दिशा दर्शवित असेल तर मधले बोट विद्युत वाहकामधील प्रवाहाची अथवा EMF ची दिशा दर्शविते. हा निर्माण होणारा EMF हा वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण होतो. त्याचे वेगवेगळे भाग आणि प्रकार पडतात. पहिला आहे डायनामिकली निर्माण होणारा EMF. यामध्ये चुंबकीय क्षेत्र व विद्युत वाहक यापैकी एक स्थिर ठेवून दुसऱ्याला गती देतात. वाहकामुळे चुंबकीय रेषा कापल्या जाऊन EMF निर्माण होतो. डायनामिकली EMF निर्माण होण्याच्या 2 पद्धती आहेत, स्थिर विद्युत वाहक कंडक्टर आणि फिरते चुंबकीय क्षेत्र. विद्युत वाहक म्हणजेच कंडक्टर म्हणजेच कॉईल स्थिर ठेवून चुंबकीय क्षेत्राला गती दिली जाते. ही पद्धत मोठ्या प्रमाणात AC जनरेटरमध्ये वापरलेली असते. स्थिर चुंबकीय क्षेत्र आणि फिरता वाहक. चुंबकीय क्षेत्र स्थिर ठेवून वाहकाला गती दिली ही पद्धत DC जनरेटरमध्ये वापरतात. दुसरा प्रकार आहे स्टॅटिकली निर्माण होणारा EMF. यामध्ये विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्र या दोन्हीशी स्थिर ठेवून फक्त फ्लक्स बदलत्या ठेवल्या जातात. बदलत्या चुंबकीय रेषा छेदल्या जाऊन EMF निर्माण होतो. याचा उपयोग फ्लोरोसंट ट्यूबच्या चोक आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये केला जातो. स्टॅटिकली निर्माण होणारा EMFच्या पुन्हा 2 प्रकार पडतात, सेल्फ पद्धतीने निर्माण होणारा EMF आणि म्युच्युअल पद्धतीने निर्माण होणारा EMF. त्यातला पहिला प्रकार आहे सेल्फ पद्धतीने निर्माण होणारा EMF.
एखाद्या कॉईलला जर सप्लाय दिला असता त्या कॉईलभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा त्याच कॉईलकडून छेदल्या जाऊन त्याच कॉईलमध्ये EMF निर्माण होतो. या क्रियेला सेल्फ इंडक्शन असे म्हणतात. दुसरा प्रकार म्युच्युअल पद्धतीने निर्माण होणारा EMF. दोन कॉईल एकमेकाच्या सानिध्यात ठेवून एका कॉईलला सप्लाय दिला असता त्यापासून निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा दुसऱ्या कॉईलकडून छेदल्या जाऊन दुसऱ्या कॉईलमध्ये EMF निर्माण होतो. यास म्युच्युअल पद्धतीने निर्माण होणारा EMF असं म्हणतात. यानंतर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेल्या विद्युत प्रवाहित वाहकाला फिरण्यासाठी मिळणाऱ्या प्रेरणेची दिशा किंवा DC मोटरच्या आर्मेचरची फिरण्याची दिशा ओळखण्यासाठी फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम वापरतात. हा नियम असा आहे, आपल्या डाव्या हाताची 3 बोटे अनुक्रमे अंगठा, पहिले बोट आणि मधले बोट एकमेकांना काटकोनात धरले असतात. जर पहिले बोट चुंबकीय रेषांची दिशा दर्शवित असेल, मधले बोट विद्युत वाहकामधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा दर्शवित असेल, तर अंगठा हा वाहकाला मिळणाऱ्या प्रेरणेची दिशा दर्शवितो. चुंबकत्वानंतर या चुंबकत्वाचा वापर करून ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो. या ट्रान्सफॉर्मरची आपण माहिती घेतोय. AC प्रवाह पद्धतीचा ट्रान्सफॉर्मर हा एक अविभाज्य घटक आहे. ट्रान्सफॉर्मर हे असे स्थिर साधन आहे की त्यातील कोणताही भाग फिरणारा नसतो, परंतु ते कार्यरत असते. याच्या साहाय्याने सहजरीतीने विजेचा दाब किंवा प्रवाह कमी जास्त करता येतो. सध्या 3 फेज सप्लाय पद्धतीचे वीज निर्मिती, परिवहन, वितरण केले जाते. भारतीय मानक संस्थेने वेगवेगळ्या टप्प्यासाठी वेगवेगळे व्होल्टेज निश्चित केलं. जसे वीज निर्मितीचं व्होल्टेज आहे 11 किलो व्होल्ट, परिवहन व्होल्टेज 440 किलो व्होल्ट ते 220 किलो व्होल्ट, वितरणसाठी 132 किलो व्होल्ट, 66 किलो व्होल्ट, 33 किलो व्होल्ट, 11 किलो व्होल्ट आणि युटिलायझेशनसाठी 440 व्होल्ट आणि 230 व्होल्ट. हे व्होल्टेज कमी जास्त करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. ट्रान्सफॉर्मरचं तत्व. ट्रान्सफॉर्मर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या म्युच्युअल इंडक्शनच्या क्रियेनुसार कार्य करतो. एका कॉईलला सप्लाय देऊन तिच्या चुंबकीय क्षेत्रात दुसरी कॉईल ठेवली असता पहिल्या कॉईलच्या चुंबकीय रेषा दुसऱ्या कॉईलकडून कापल्या जातात आणि फॅराडेच्या नियमानुसार दुसऱ्या कॉईलमध्ये EMF निर्माण होतो. या तत्वावर ट्रान्सफॉर्मरचं कार्य चालतं. यालाच म्युच्युअल इंडक्शन असं म्हणतात. ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत. ट्रान्सफॉर्मरमध्ये एकाच लॅमिनेटेड आयर्न कोरवर 2 कॉईल बसवलेले असतात. कॉईल त्या कोअरपासून वाहणाऱ्या चुंबकीय फ्लक्सने एकमेकांना जोडलेले असतात. ज्या कॉईलला AC पुरवठा देतात त्याला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात. ज्या कॉईलला लोड देतात त्याला सेकंडरी वाइंडिंग म्हणतात. प्रायमरी वाइंडिंगला AC सप्लाय दिला असता प्रायमरी वाइंडिंगच्या भोवती बदलता फ्लक्स निर्माण होतो. कोअरमुळे चुंबकीय मंडल पूर्ण होते. त्याच कोअरवर सेकंडरी वाइंडिंग असल्याने सेकंडरी वाइंडिंगच्या वेढ्यामधून फ्लक्स कापला जाऊन फॅराडेच्या नियमानुसार EMF निर्माण होतो. सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडला असता मंडल पूर्ण होऊन प्रवाह वाहू लागतो. ट्रान्सफॉर्मर फक्त AC सप्लायवर कार्य करतात. ट्रान्सफॉर्मरची रचना. ट्रान्सफॉर्मरच्या रचनेमध्ये कोअर आणि वाइंडिंग हे 2 भाग असतात. आता पहिला भाग जो आहे तो कोअर. ट्रान्सफॉर्मरचा कोअर हा उत्तम चुंबकीय पदार्थापासून तसेच सिलिकॉन स्टीलपासून तयार केलेला असतो. कोअरचं कार्य आहे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग धरून ठेवण्याने चुंबकीय मंडल पूर्ण करणे. वाइंडिंगमध्ये 2 प्रकार पडतात, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. पहिला आहे तो प्रायमरी वाइंडिंग. ज्या वाइंडिंगला विद्युत सप्लाय दिला जातो त्याला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात आणि ज्या वाइंडिंगपासून लोडसाठी सप्लाय घेतला जातो त्याला सेकंडरी वाइंडिंग असं म्हणतात. ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. कोअरवरून पडणारे प्रकार आहेत कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर, बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. व्होल्टेजवरून पडणारे प्रकार आहेत स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. प्रवाह प्रणालीनुसार पडणारे प्रकार आहेत सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. कार्यप्रणालीनुसार डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, ऑटो ट्रान्सफॉर्मर, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. इन्स्ट्रुमेंटचे पुन्हा 2 प्रकार पडतात, करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. थंड होण्याच्या पद्धतीनुसार एअर कूल्ड ट्रान्सफॉर्मर जे आपोआप हवेने थंड होतात, ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर ज्यामध्ये ऑइल भरलेले असते आणि त्यामुळे ते थंड होतात, ऑइल इमर्स एअर कूल्ड ट्रान्सफॉर्मर जे हवेच्या दाबाने थंड होतात, ऑइल कूल्ड आणि वॉटर कूल्ड ट्रान्सफॉर्मर, ऑइल इमर्स ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मरचे कोअरवरून पडणारे प्रकार कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. यामध्ये कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर हा पहिला प्रकार आहे. यामध्ये कोअरची सरासरी लांबी ही जास्त असते. कोअरला 2 लिंब असतात, एकच विद्युत चुंबकीय मंडल असते. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग जास्त व्होल्टेज आणि कमी आउटपुटसाठी असतो. सेल टाईप ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये
कोअरसाठी ई आणि आय प्रकारचे स्टॅम्पिंग्स वापरलेले असतात. याचा उपयोग कमी व्होल्टेज आणि जास्त आउटपुटसाठी होतो. बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर, याची रचना किचकट असते, दुरुस्तीसाठी कठीण असते, वाइंडिंग बसवण्यास अवघड असते. या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर विशेष उपयोगात वापरत नाहीत. व्होल्टेजनुसार स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ज्या ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने व्होल्टेज वाढवता येते, प्रायमरी बाजूला दिलेल्या व्होल्टेजचे सेकंडरी बाजूवर जास्त व्होल्टेजमध्ये रूपांतर होते, त्या स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. प्रायमरी वाइंडिंगपेक्षा सेकंडरी वाइंडिंगला जास्त वेळी असतात. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, ज्या ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने व्होल्टेज कमी करता येते, प्रायमरी बाजूला दिलेल्या व्होल्टेजचे सेकंडरी बाजूवर कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर होते, त्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. प्रायमरी वाइंडिंगपेक्षा सेकंडरी वाइंडिंगला कमी वेळ दिलेले असतात. ट्रान्सफॉर्मरमध्ये वेगवेगळे लॉसेस असतात. कॉपर लॉसेस, आयर्न लॉसेस. पुन्हा आयर्न लॉसेसचे दोन प्रकार पडतात, एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस. तिसरा प्रकार आहे मॅग्नेटिक लिकेज लॉस. कॉपर लॉस, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचा रोध आणि त्यामधून वाहणाऱ्या प्रवाहामुळे वाइंडिंगमध्ये उष्णता उत्पन्न झाल्यास कॉपर लॉस निर्माण होतात. आयर्न लॉस, कोअरच्या गुणधर्मामुळे निर्माण होणाऱ्या लॉसेसना आयर्न लॉस म्हणतात. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस. एडी करंट लॉस, कोअरच्या भागात चुंबकीय क्षेत्रात होणाऱ्या अदलाबदलीमुळे एडी प्रवाह उत्पन्न होतो, त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या उष्णतेस आयर्न लॉस असे म्हणतात. हा लॉस कमी करण्यासाठी कोअरसाठी पातळ लॅमिनेशन वापरतात. हिस्टेरिसिस लॉस, एसी प्रवाहामुळे वारंवार बदलणारे चुंबकीय क्षेत्र रेषांना अडथळा निर्माण होऊन जी शक्ती वाया जाते तिचे रूपांतर उष्णतेत होते, त्याला हिस्टेरिसिस लॉस असं म्हणतात. मॅग्नेटिक लिकेज लॉस, प्रायमरी कॉइलपासून उत्पन्न होणाऱ्या सर्वच्या सर्व चुंबकीय रेषांनी सेकंडरी वाइंडिंग छेदली जात नाही, त्यामुळे लॉसेस निर्माण होते, त्यांना मॅग्नेटिक लिकेज लॉस असं म्हणतात. ट्रान्सफॉर्मरचे उपयोग सेल चार्जरमध्ये, एमर्जन्सी टॉर्च, एमर्जन्सी लाईटमध्ये, लहान मोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये, टी व्ही सेटमध्ये, व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये, इन्व्हर्टरमध्ये. मोठे ट्रान्सफॉर्मर विद्युत शक्तीचे वितरण वहन करण्यासाठी सबस्टेशनमध्ये वापरतात. ट्रान्सफॉर्मरची तपासणी, ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग सलगता तपासणी, कंटिन्युटी टेस्ट. याच्यामध्ये टेस्ट लॅम्पने ही तपासणी केली जाते. ट्रान्सफॉर्मरची सलगता तपासणी ओहम मीटर किंवा टेस्ट लॅम्पने करतात. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर घेणे, प्रायमरी सेकंडरी वाइंडिंगच्या टोकांना पॉलिश पेपरने स्वच्छ करणे, सिरीज टेस्ट लॅम्पची टोके प्रायमरी वाइंडिंगच्या टोकांना जोडले, लॅम्पचे निरीक्षण केले. सिरीज टेस्ट लॅम्पची दोन टोके सेकंडरी वाइंडिंगच्या टोकांना जोडणे आणि निरीक्षण करणे. जर टेस्ट लॅम्प प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगच्या दोन्ही टोकामध्ये प्रखर प्रज्वलित झाला तर वाइंडिंगमध्ये सलगता आहे असं समजतात. जर टेस्ट लॅम्प प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगच्या दोन टोकामध्ये प्रज्वलित झाला नाही तर सलगता नाही असे समजतात, म्हणजे ओपन आहे, दोष आहे असे समजतात. त्यानंतर ओहम मीटर आणि मल्टीमीटरने तपासणी. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर घेणे, पॉलिश पेपरने टोके स्वच्छ करणे, मल्टीमीटर किंवा ओहम मीटरची रेंज निवडणे, मल्टीमीटरची टेस्टिंग लीड्स प्रायमरी वाइंडिंगच्या दोन टोकांना जोडणे, रीडिंगची नोंद घेणे, मल्टीमीटरची टेस्टिंग लीड्स सेकंडरी वाइंडिंगच्या दोन टोकांना जोडणे, रीडिंगची नोंद घेणे. जर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगच्या दोन टोकामध्ये रोध दाखवला किंवा मल्टीमीटरचा काटा हा झिरोकडे झुकला तर वाइंडिंगमध्ये सलगता आहे असे समजतात. जर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगच्या दोन टोकामध्ये अनंत रोध दाखवला तर वाइंडिंगमध्ये सलगता नाही, ओपन आहे असे समजतात. प्रकरण क्रमांक 5 मध्ये मॅग्नेटिक्स म्हणजे चुंबकत्व, चुंबकत्वाचे वेगवेगळे नियम, विद्युत चुंबक, फॅराडेचे नियम, लेन्झचा नियम, फ्लेमिंगचे वेगवेगळे नियम, ट्रान्सफॉर्मरची तपासणी इत्यादी भागाची आपण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.